नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती परीक्षा पाटील, KG मेहता हायस्कूल, नाशिक रोड. आज आपण इयत्ता 5वीचा पाठ क्रमांक 16 स्वच्छतेचा प्रकाश अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते. या पाठामध्ये आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. बघा, एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञेत पहिले वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मुले हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुले विचारात पडली. मग मी सांगितले, वस्तू माझी असे वाटते तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असे नाही. म्हणून माझा असा शब्द इथे वापरला आहे असे मला वाटते. मुले म्हणाली, बरोबर आहे. माझे घर अंगण म्हटले की मी ते स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला, म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण नेऊन टाकतो. मी सांगितलं, माणसाचं मन जसजसं मोठं होत जातं तसतसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते. हे विश्वची माझे घर असे म्हणण्याइतके संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळेच सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत असत. बघा, आता या ठिकाणी लेखक एका शाळेत गेलेले आहे आणि तिथला प्रसंग त्यांनी सांगितला की मुलांना प्रतिज्ञेतला शब्द त्यांनी सांगितला की मी किंवा आम्ही हा शब्द आणि आपला हा शब्द या दोघांमध्ये काय फरक आहे? आपलं म्हटल्यानंतर आपण त्याची काळजीच घेतो असे काही नाही, परंतु माझा असा शब्द म्हटल्यानंतर आपण त्याची निश्चित काळजी घेतो. बघा, शरीराची स्वच्छता आपण घेतो कारण ते माझं शरीर आहे, माझं घर आहे, माझं अंगण आहे म्हणून आपण ते स्वच्छ करतो. परंतु रस्ता हा आपला आहे का? नाही. मग त्याची काळजी घेतली पाहिजे का? असं आपल्याला वाटत नाही. बघा, पुढे मी मुलांना प्रश्न केला की तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेले असते? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असे लिहिलेले असते. मी सांगितले, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला तेव्हा मी त्याचे लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधले. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही आणि तुमच्याही बापाची नाही, म्हणून घाण करायची? बघा, या ठिकाणी स्वच्छतेचं महत्त्व पटवून देताना हे दुसरं उदाहरण सांगितलं आहे लेखकांनी की रेल्वे जी आहे ती आपली स्वतःची नसते, त्यामुळे प्रत्येकजण त्या ठिकाणी घाण करत असतो. कोणी थुंकतं, कोणी कचरा टाकतं, कोणी काही प्रवासामध्ये काही खाल्लं की त्याचा कागद, त्याचं रॅपर आपण प्रवासाच्या जिथे कुठे आपण प्रवास करत असू त्या गाडीमध्ये किंवा जिथे कुठे बागेत गेलो, कुठे फिरायला गेलो, तिथे आपण असंख्य ठिकाणी आपण फिरायला गेल्यानंतर तिथे काही ना काही फेकत असतो. गड किल्ल्यांवर आपण फिरायला गेलो की तिथे कचरा टाकणार, जिथे खाल्लं तिथेच आपण कचरा हा करत असतो. का? तर ती आपली जागा नसते, आपलं स्वतःचं घर नसतं, माझं घर नसतं, ते सगळ्यांचं आहे, सार्वजनिक आहे, म्हणून आपल्याकडनं स्वच्छता ही ठेवली जात नाही. पण तसं आपण करायला नको. पुढे बघा, देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे, हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बुगडे का? आपण वंदे मातरम म्हणताना सस्यश्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो, तर ती सस्यश्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का? भारत माझा देश आहे असे नुसते पोपटासारखे तोंडाने म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियांमधून ती भावना व्यक्त व्हायला हवी. मुलांनी उत्साहाने माना डोलावल्या. बघा, या ठिकाणी भारत देशाचं पण महत्त्व जे आहे ते पटवून दिलेलं आहे आणि आपला परिसर, आपलं स्वतःचं घर आपण जितकं स्वच्छ ठेवतो तसा आपला परिसर देखील जर आपण स्वच्छ ठेवला तर पर्यायाने हे संपूर्ण भारत देश जो आहे तो स्वच्छ होणार आहे. बघा, आता या पाठातले शब्दार्थ आहेत. विस्तारत जाते म्हणजे वाढत जाते, पसरत जाते. निर्मळ म्हणजे स्वच्छ. लक्ष वेधलं म्हणजे मुद्दाम लक्ष केंद्रित केलं. भूमिका मत. उघडे बोडके म्हणजे उजाड. खटपट म्हणजे कष्ट मेहनत.
इंद्रिय म्हणजे शरीराचे अवयव. विनोबा भावे ही पहिली टीप आहे. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे. सेनापती बापट थोर समाजसेवक. साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने थोर समाजसेवक व प्रसिद्ध साहित्यिक. वंदे मातरम भारतीय राष्ट्रीय गीत. सस्य श्यामला हरित पिकांनी सावळी झालेली मातृभूमी. आणि संत गाडगे महाराज राष्ट्रीय संत. धन्यवाद.